आहेत ते त्यांच्या हयातीपासून चालू आहे. म्हणजे आणि विशेषतः सांगायचं एक महत्त्वाचा गुण आहे की एवढा मोठा कोरोना झाला, पण कोरोना काळामध्ये महाराजांचं एकही भागवत बंद पडलं नाही. हे विशेष वैगुण्य आहे आणि महाराजांची एवढी कृपा आहे. ज्या ज्या गावामध्ये महाराज सच्चिदानंद चित्रऋषी महाराजांचे भागवत आहे, तिथले सगळे लोक उल्हासानं, उत्साहानं आणि सगळे एकोप्यानं हा सगळा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे आणि चांगल्या प्रकारे साजरा करतात. इथे गणगावला मी गेल्या वर्षीपासूनच आलो. वास्तविकता पाटापंगराचं भागवत माझ्याकडे जवळपास 7 वर्षापासून आहे. ते 7 वर्षापासून मी भागवत करत आहो. उनकेश्वरचं भागवतसुद्धा मी करत आहो. आणि गेल्या वर्षीपासून बापूराव महाराज वारल्यामुळं इथं मी गेल्या वर्षीपासून हे भागवत करत आहो. खरोखर या लोकांचे जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण पहा, आम्ही इतक्या दुरून येतो, काय घर नाही, दार नाही, काही नाही, पण बघा इतकी सुंदर व्यवस्था, सुंदर आपलेपणा आणि हृदयातून भक्ती करण्याची जी भावना आहे आणि महाराजाविषयी यांची जी आस्था आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. एवढी असणारी आस्था. आणि महाराजांचं एक होतं, ज्या गावात महाराज गेले त्या संपूर्ण गावामध्ये महाराजांविषयी आजही संपूर्ण लोकांमध्ये प्रेम आहे. नुसतं प्रेमच नाही तर कळवळ आहे. आणि कळवळ असून सगळे लोक एकोप्यानं, सामोपचारानं आणि सगळे एकत्र येऊन हा उत्साह जो आहे ना खूप चांगल्या तऱ्हेने साजरा करतात. आनंदोत्सव साजरा करतात. आणि महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे मी त्या स्वामी महर्षी स्वामी सच्चिदानंद उर्फ चित्रऋषी महाराजांचा शिष्य आहे. आज महाराजाला जाऊन जवळपास 72ला महाराज वारले. मी पाहिलं, मी त्यावेळेला फक्त 8व्या वर्गात होतो आणि 8व्या वर्गात असताना मी त्यांना गुरु केलं. आणि तेव्हापासून त्याचप्रमाणे माझे असणारे वडील कैलासवासी हरिभक्तपरायण शंकररावजी अंबाळकर महाराज, ते भागवतकार होते. माझे वडील कीर्तनकार होते. आणि महाराज गेल्यानंतर त्या गादीवर माझ्या वडिलांनीसुद्धा काही दिवस भागवत केलं आणि तीच परंपरा पुन्हा महाराजांच्या कृपेनं माझ्याकडे आली. हे खरोखर माझं परमभाग्य आहे. नाहीतर मी अगोदर सर्व्हिसमध्ये होतो. मी जवळपास 40 वर्ष सर्व्हिस केली. मी पोस्टामध्ये होतो. परंतु मात्र तेवढं असूनही मी माझं जे कर्तव्य होतं ते कधीच सोडलं नाही. यांना माहीत आहे, भागवत करण्याकरता मी 8 दिवस सुट्टी काढून जात होतो. परंतु मात्र ही जे माझ्या वडिलाची परंपरा आहे, गुरुची परंपरा आहे, ती आजपर्यंत मी कधीच खंडित होऊ दिली नाही. आणि याही पुढं ते असणारे महर्षी स्वामी सच्चिदानंद उर्फ चित्रऋषी महाराज माझ्याकडून ती सगळी सेवा करून घेतील, एवढीच त्यांच्या चरणी अपेक्षा करतो. आणि सगळी तुम्हाला माहिती मी आता दिलेली आहे. तुमच्या बोलण्यावरून एवढं कळालं की आयुष्यात जीवन जगण्यासाठी गुरु हे जे स्थान असते हे अत्यंत महत्त्वाचं असते आपल्या आयुष्यामध्ये. विष्णू गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. हे सगळं करत असताना आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान पहा, पहिल्यांदा जन्म देणं फक्त आईवडिलाचं कर्तव्य आहे, पण त्यानंतर जो मार्ग दाखवण्याचा जो